मी जर खूप मुलांना माहीत नसेल, शिराळ्यात माझे जे कनेक्ट आहेत माझ्यासोबत, सगळ्यांना माहीत आहे की मी हॉटेलला काम केलेलं आहे 4 वर्ष पार्ट टाईम. ITI करत डिप्लोमा करत, पुन्हा 11th आणि 12th करत सगळ्या गोष्टी करत मी पार्ट टाईम करतो. तेव्हा मी हॉटेलला ताटं उचलायचो. ॲज अ वेटर म्हणून काम करायचो. काय त्या गोष्टीने मला खूप काही शिकवलं. व्यवहार ज्ञान जर मी कुठे शिकलो असेल, तर मी त्या हॉटेलला शिकलेलं आहे. ताटं उचलता एक व्यक्तीचं ड्रिंक केलेलं थोडा होता, म्हणजे असं म्हणतो फायनान्शियली स्ट्रॉंग. बोलता बोलले, ही ताटं उचलणारे हे असेच मरतात. ते ताटं उचलते आणि ते दारू वाटून टाकतात. मी त्या दिवशी ठरवलं, आपण कधी आयुष्यात एखादं व्यसन लावून घ्यायचं नाही. त्याला ह्या व्यक्तीला आपण सांगायला तर जाणार नाही, पण भविष्यात कधीतरी जो पाहिल आपल्याला, की आपण कोणत्या लेवलला असतो. आणि आपल्याला आपल्या मराठी मुलांसाठी जे गरिबीत असतात, ज्यांच्याकडे पैसे असतात, ते गरीब मुलांची कधी किंमत करत नाही. ही रिॲलिटी ऐकायला वाईट वाटत असेल तर ते 100% हे खरं. जे लोक गर्वामध्ये आहेत, जे गर्विष्ठ असतात, पैशाने फायनान्शियली स्ट्रॉंग असतात, ते गरिबीची कधीही किंमत करत नाही. नमस्कार, मी रोहित मोरे. पुन्हा एकदा आपलं सांगली पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत एक अशी व्यक्ती जी ITI करून फॉरेनमध्ये नोकरी करते. ते आपल्यासोबत आहेत ओमकार माडिक शिराळमधून. नमस्कार. सर, ओमकार सर, तुमचं सांगली पॉडकास्टवरती स्वागत आहे. म्हणजे ITI वेल्डिंग क्षेत्रात करून सुद्धा फॉरेनमध्ये नोकरी करता येते. थोडंसं तुमच्याबद्दल पण सांगा, म्हणजे हे कसं केलं तुम्ही? 100% नोकरी करता येते आपल्याला. फक्त काय करायचं आहे हे मुलांनी ठरवलं पाहिजे. आपल्याला परदेशात नोकरी करायची आहे, तर बाबा त्यांना ज्या पद्धतीचं स्किल पाहिजे ते आपण डेव्हलप करणं गरजेचं आहे. तुझं लहानपणापासून ऍक्च्युली स्वप्न काय होतं? माझे वडील 2005 साली वारलेत. आईने जे कष्ट केले हे आम्ही पाहिले. माझं स्वप्न हे होतं की मला काहीही करायचं आहे, फक्त मला आईला माझ्या ते सगळीच आईची स्वप्न पूर्ण करायची आहेत. महत्त्वाचं. तिची स्वप्न मला एका एजच्या एका पॉईंटला मला हे लक्षात आलं की तिची जी स्वप्न आहेत तीच आपली स्वप्न आहेत. तिची वेगळी स्वतःसाठी काही स्वप्न नाहीत. ITI आता आपण आपल्या क्षेत्रात बघतो की आजूबाजूला जो आपल्या भागात बघतो, तर ITI बऱ्याच ठिकाणी कमी लेखलं जातं. ह्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे? मी कमी लेखणाऱ्यांना काय सांगण्यापेक्षा मी ITI झालेल्या मुलांना सांगेन, ITIचा कोणताही ट्रेड करा. प्रत्येक ट्रेड नंतर तुम्हाला एक डिप्लोमा असतोय आपल्याकडे, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल. मी 2 ट्रेडबद्दल बोलेन की मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल. तुम्ही वेल्डर केला असेल, फिटर केला असेल, तर त्या मुलांनी मेकॅनिकल डिप्लोमा 100% करावा. तुम्हाला सेकंड इयरला ॲडमिशन भेटतं लगेच. इलेक्ट्रिकल वगैरे 100% करावं. तुम्हाला 2 ऑप्शन भेटतात इन फ्युचरमध्ये ग्रोथ करण्यासाठी. स्वतःची कुठेतरी आपण एज्युकेशनली म्हणतो ना, प्रोफेशनल वाढवतो. तर ते गरजेचं आहे. म्हणजे ITI सोबत तुम्ही मेकॅनिकल डिप्लोमा पण केलास, बरोबर. आणि जेव्हा तुला फॉरेनला नोकरी मिळाली, जी रोमानियामध्ये, आम्ही तुमच्या 100% तुझ्या सोशल मीडिया चॅनलला फॉलो करतो. रोमानियामध्ये तू नोकरी करतोस, जॉब करतोस. म्हणजे ती फक्त ITIच्या बेसवरती मिळाली का तू मेकॅनिकल डिप्लोमाचा तेवढंच सहभाग आहे त्यात? मी आता जो काही नोकरी जॉब करतो ती मेकॅनिकल डिप्लोमाच्या बेसवरती करतोय. पण मी ज्यावेळी जॉब सर्च करत होतो तर माझ्याकडे ITI झालेला असल्यामुळे मला 2 बेसवरती, ITIच्या बेसवरती देखील मला जॉब सर्च करता येत होता आणि मेकॅनिकल डिप्लोमाच्या बेसवरती देखील जॉब सर्च करता येत होता. त्यामुळे मला तो फायदा झाला. इझीमध्ये जॉब सर्च करण्यासाठी मला थोडं इझी जात होतं. मी दोन्ही प्लॅन ठेवले होते. आपण बरेच ठिकाणी बघतो की बाबा जिल्हा परिषदनं निघालेली पोरं ही ITI कडे वळतात. पण तू जेव्हा ITI केलंस, तुला ऍक्च्युली ग्राउंडवरती काय शिकायला मिळालं? तुझ्याबद्दल असं पण ऐकलंय की तू सुरुवातीच्या काळात 4 वर्ष व्यवसाय पण केलास. हो. मग तुला ऍक्च्युली काय शिकायला मिळालं ITIच्या माध्यमातून? ITI आपण म्हणतो ना, ऍक्सिडेंटली आपण घेतलेला तो ट्रेड होता ITI. घेतल्यानंतर समजलं की ITIला कमी लेखतात जी लोक ती खरोखरच वेडे आहेत. ITI सारखा ट्रेड नाही. फक्त ITI झालेल्या मुलांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. मला खूप चांगल्या लोकांचं मार्गदर्शन भेटलं. माझा फ्रेंड सर्कल मी तसा तयार केला. सगळ्यात प्लस पॉईंट म्हणजे मी व्यवसाय देखील 4 वर्ष केलेला आहे. तो देखील उत्कृष्ट केलेला आहे. फक्त 2 प्लॅनवरती चालवतो की आपल्याला काहीतरी मोठं करायचं आहे. त्यामुळे मी ते करत मी इकडे देखील माझं लक्ष होतं. ITI केल्यानंतर, मेकॅनिकल डिप्लोमा केल्यानंतर आपल्या भागात बाबा पुण्यासारख्या ठिकाणी नोकऱ्या मिळतात, मुंबईसारख्या ठिकाणी नोकऱ्या मिळतात. आपल्या जवळपास बघायला गेलं तर सांगली, कोल्हापूर आहे. तरी सुद्धा तू परदेशच निवडलास का? डिपेंड आहे सगळं स्वप्नांवरती. माझी स्वप्ने मोठी होती. सगळ्यांची स्वप्ने वेगवेगळे आहेत. मी कुणाला हे म्हणत नाही की तुम्ही प्रत्येकाने या. पण ज्यांना जे गरीब मुलं आहेत, मिडल क्लास फॅमिलीतले, ते 100% बाहेर पडावं. पुण्यामध्ये देखील जॉब्स अवेलेबल आहेत, 100% आहेत. ज्यांची कोणाची स्वप्न पुण्या मुंबईमध्ये राहून सगळं पूर्ण होत असतील, 100% तिथं जॉब करावा. पण जर का तुम्ही बाहेर येऊन तुमची स्वप्न मोठी आहे, तर 100% बाहेर पडलं पाहिजे. आणि काय वावग आहे,
म्हणजे आत्ता मी व्हिडिओज वगैरे करतो, खूप लोकांना माहीत आहे. खूप लोक सांगतात की कशाला देश सोडून जात आहे, काय करताय. मला त्या लोकांना हे सांगणारी लोक कोण आहेत, ते वेल एज्युकेटेड आहेत, पण त्याचबरोबर वेल सेटेड आहेत. आणि हे कोणाला सांगतात? एखाद्या गरीब कुटुंबातल्या मुलाला, एखाद्या मिडल क्लास फॅमिलीतल्या मुलाला. तो वरती येईल तर कसं चालेल सांगा, बरोबर आहे का? तर मला प्रत्येक गरीब मुलाला, मिडल क्लास फॅमिलीतल्या प्रत्येक मुलाला सांगायचं की तुम्ही प्रयत्न करा आणि बाहेर पडा. जोपर्यंत तुमच्याकडे 4 पैसे येणार नाही तोपर्यंत तुम्हाला किंमत नाही. फक्त आपल्याला तो पैसा चांगल्या मार्गाने कमवायचा आहे, एवढं लक्षात ठेवा. आपण जेव्हा परदेशाबद्दल बोलतो हो, बरोबर. तर नोकरी करण्यासाठी गल्फ कंट्रीज आहेत, बरेचसेच देश आहेत, बरोबर. पण तू त्यातलं रोमानियाच का निवडलंस? गल्फ कंट्रीला खूप मुलं जातात, 100% जातात. मी देखील तिकडे प्रयत्न केलेला आहे एकेकाळी. प्रयत्न करताना मुलांनी सगळीकडे करावं. युरोपियन कंट्री कम्पेअर टू गल्फ कंट्री 100% बेस्ट आहे, त्यात काही विषय नाही. पण शेवटी पर्यायानं म्हणतो आपण नशिबाची बाब, की आपल्याला युरोपियन कंट्रीमध्ये चान्स भेटला, आपण तो चान्स क्रॅक केला. 100% आपली जी ऑडियन्स आहे त्यात 100% एखादा ITI वाला मुलगा असेल, हो, हो, हो. मेकॅनिकल डिप्लोमावाला मुलगा असेल. बरोबर. परदेशात जॉब करण्यासाठी प्रत्यक्षात काय लागतं? प्रत्यक्षात तुमच्या डिग्री बरोबर तुमच्याकडे स्किल असणं गरजेचं आहे. आत्ता सध्या मुलांची सिच्युएशन अशी आहे की मी ITI केलाय, मी डिप्लोमा डिग्री केली आहे, म्हणजे BTech केलंय, पण मला जॉब नाही. पण ॲक्च्युलीमध्ये ते मुलं समजत नाहीत की बाबा बाहेरच्या एखाद्या कंपनीमध्ये आपल्याला जॉब करायचा आहे, तर त्यांना कोणत्या स्किलची बाबा गरज आहे, ते स्किल डेव्हलप करणं खूप गरजेचं आहे आत्ताच्या मुलांनी. 100% तुम्हाला जॉब भेटेल. लिंक्डइन प्रोफाईल कुठे मॅटर करतो? खूप मॅटर करतो लिंक्डइन प्रोफाईल. त्याचं एक उदाहरण आम्हाला सांगा. आपण म्हणतो ना, संगत खूप महत्त्वाची असते. आता संगत ही नेहमी मित्रांचीच असते असं बी नाही. आपल्याला हे ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स खूप इम्पॉर्टंट आहेत. इन्स्टावरती रील बघण्यासाठी आपण इन्स्टा ओपन करतोय, व्हिडिओज इन्स्टा, फेसबुक, एखादा मूवीज किंवा एखादा वेब सिरीज पाहण्यासाठी यूट्यूब, खूप ॲप अवेलेबल आहेत. जसं जॉब शोधण्यासाठी आपण लिंक्डइन ओपन करतो. खूप मुलांना माहीत नाही, आपल्या जे गाव लेवलचे तळागाळातले जे माणसं आहेत, आपले मराठी सामान्य कुटुंबातील जे मराठी मुलं आहेत, त्यांना अजून देखील माहीत नाही. पण ह्याच्याबद्दल माहिती तुम्हाला कुठं भेटेल? यूट्यूबवरती जाऊन इझीमध्ये अवेलेबल आहे. हजारो व्हिडिओज अवेलेबल आहेत. कधीही कुणाला विचारायची देखील गरज पडणार नाही. सध्या यूट्यूबवरती एवढी इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे. आता मी नोकरीबद्दल सांगेन, का तर मी परदेशात नोकरीला आहे. तर 18 वर्ष कंप्लीट असतील तर पासपोर्ट प्रत्येक मुलाने काढला पाहिजे. त्याचा हेतू जॉब मिळावा हा ठेवू नये. तुम्ही इन फ्युचर फिरायला जाल, फिरायला गेल्यावरती कळतं की आपण कुठे आहोत. हे खूप इम्पॉर्टंट आहे. जग एक्सप्लोर करणं खूप लोक करतात, मी देखील सुरुवात केलेली आहे. ज्या दिवशी तू ठरवलंस की बाबा उद्या आपल्याला जायचं आहे, 100% 8-10 दिवस आधी तू विमानाचं तिकीट बुकिंग केलं असणार. हो, बरोबर आहे. पण मला क्युरिओसिटी केली, तुला प्रश्न विचारायचा आहे, प्रत्यक्षात तुला जायला किती खर्च आला, एक अंदाजी रक्कम पहिल्या दिवशी? टोटली लगेज पॅकिंग पासून जर सगळा विचार केला, खूप मुलांना माहीत नसेल, तर नॉर्मली मला तिथपर्यंत पोहोचण्यापर्यंत टोटली 1 लाख रुपये खर्च आला. फक्त तिथं पोहोचण्यापर्यंत? तिथपर्यंत पोहोचण्यापर्यंत 1 लाख. तुमचा तिकीट पासून आपण जे बॅग्स वगैरे खरेदी करतो सगळ्यापासून. तू एक कॉन्टेंट क्रिएटर पण आहेस, त्या विषयावरती पण आपण थोडीशी चर्चा करणार आहे. आता डायरेक्टली मी मेन मुद्द्यावर येतो. जेव्हा तू रोमानियात पोहोचलास, तुझा पहिला दिवस कसा होता? जोपर्यंत बसलो नव्हतो फ्लाईटमध्ये तोपर्यंत मला काही वाटत नव्हतं, नॉर्मल होतं. कारण मेंटली तेवढं आपण स्ट्रॉंग झालतो की आपल्याला परदेशात जायचं आहे. कारण विजा प्रोसेस लागायला मिनिमम मला 18 महिने लागले होते. थोडे डॉक्युमेंटरी इश्यू तिकडे झाल्यामुळे, थोडे त्यांचे रूल्स वगैरे चेंज झाले त्यामुळे. पण ज्या दिवशी मी फ्लाईटमधून उतरलो तिथून, मला लक्षात आलं की काल आपण ह्या टायमिंगला आपल्या मम्मीसोबत होतो आणि आज ह्या टायमिंगला आपण आपल्यापासून कमीत कमी 4,500 ते 5,000 किलोमीटर लांब आहोत. फिलिंग थोडी इमोशनल होती, पण ॲडजस्टमेंट झाली. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे माझ्यासोबत मराठी मुलं तिथं असल्यामुळे मला ॲडजस्ट व्हायला जास्त त्रास झाला नाही. म्हणजे मला खूप सपोर्टिव्ह होते. महत्त्वाचं म्हणजे आपली मुलं खूप सपोर्ट करतात बाहेर असणार. खूप लोकांना आपल्यात एक म्हण आहे की मराठी माणसं म्हणजे खेकडा. 100% आपल्या तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून प्रत्येकाला मराठी माणूस खेकडा नाही, आपण म्हणणं बंद करा. तुम्ही योग्य क्वेश्चन विचारणं गरजेचं आहे, योग्य व्यक्तीकडे जाणं गरजेचं आहे. आपली मराठी मुलं हात पसरून मदत करायला तयार असतात. आता तू एका कंपनीमध्ये त्या ठिकाणी नोकरी करतोय. आता ॲज अ क्युरिओसिटी, तिथं राहण्याची सोय कशी आहे? राहण्याची सोय कंपनी करते, म्हणजे अकोमोडेशन. बाहेर तुम्ही कंट्रीमध्ये कुठेही जाल तर अकोमोडेशन म्हणलं जातं त्याला. अकोमोडेशनची सगळी सोय कंपनी करते. पण तिथं तुला कधी असं वाटलं की हे रे आपल्यापेक्षा लईच वेगळं काहीतरी ते चालू आहे, जसं एखादी कल्चर असेल बाबा, एखादा म्हणजे सामाजिक कार्यक्रम असेल, अशा बाबतीत थोडंसं काय अनुभव? 100% आपला धर्म वेगळा आहे, आपली भाषा वेगळी आहे. आपण एवढ्या लांब राहतोय की आपण त्या गोष्टी कधी पाहिलेल्याच नसतात, त्या आता आपण पाहतोय.
तिथं गेल्यावरती लक्षात आलं की आपण खूप डिफरंट आहोत. म्हणजे जग खूप मोठं आहे. आपण समजतो की आपलं गाव म्हणजे सगळं काही. पण तसं नाही. जग खूप मोठं आहे. गाव आपल्या इथं गाव बदललं की भाषा बदलते. आपण म्हणतो ना, एक वशी बदलली की भाषा बदलते. तसंच तिथे देखील आहे. संस्कृती वेगळी होती. माझ्यासाठी थोड्या त्या गोष्टी ॲक्सेप्ट करायला थोडं जड गेलं सुरुवातीला 1 महिनाभर. पण एका काळानंतर त्या सुटेबल झाल्या. आता आपल्या भारतात जेव्हा काही मुलं नोकरी करतात, आय-टी क्षेत्रात असतील किंवा कुठल्याही मेकॅनिकल क्षेत्रात असतील, बरोबर. 8 तास 12 तास काम करतात. पण प्रत्यक्षात तिथं किती तास शिफ्ट असते कामाची? काम किती तास चालतं? परदेशात काम हे फक्त 8 तासाचं असतं. तर मी रोमानिया ह्या कंट्रीमध्ये आहे. तिथे वीकली 5 डेज वर्क असतं आणि 8 तास. 8 तास सोडून तुम्ही ज्यावेळी एक्स्ट्रा काम करता, जसं की आपल्याला ओव्हरटाईम म्हणतो. सेम तोच विषय असतो. तर तुम्हाला त्याचे एक्स्ट्रा पे केले जातं. ते डिपेंड असतं कंपनीच्या प्रोडक्शनवरती. ते काय अवेलेबल आहे की नाही तुम्हाला ओटी आहे की नाही. आय-टी-आय झालेल्या मुलांना ह्याच्यातून सांगेन की चांगल्या प्रमाणात चांगली सॅलरी भेटते आणि ओव्हरटाईम त्यांना अवेलेबल असतो. आता तिथं मला विचारायचं आहे, तिथं कामाचं प्रेशर असतं काय? जसं आपल्या इथं असतं, बाबा ते काम झालंच पाहिजे. असं प्रेशर असतं का तिथं? 100% कम्पेअर टू इंडिया कमी असतं म्हणू शकतो आपण. पण एक आपण म्हणतो ना, तिथं गेल्यावर आपण म्हणतो ना, ज्या वातावरणात जाईल आपण तसं मिसळलं पाहिजे. सेम तसं होतं. तिथं गेल्यावर त्यांचा डिसिप्लिन, त्यांची काम करण्याची पद्धत आपल्याला सवय होऊन जाते, की टाईमपास करायचा नाही. 8 तास आपण कामावरती आलोय, तर आपल्याला 8 तास काम केलं पाहिजे. आपल्या बाबा सोबतचा कलिंग आहे, तर तो बाबा विचार करतोय, की कंपनीचा आपण काम करतोय, तर आपल्या पगाराबरोबर कंपनीचे देखील ₹2 निघले पाहिजे. तो विचार आपोआप आपल्यामध्ये रुजून जातो. तो देखील सध्या इंडियामध्ये कंपन्यांचं नुकसान होण्याचं सगळ्यात मोठं कारण मला तिथे गेल्यावर लक्षात, की आपण इंडियन मेंटॅलिटी. आपल्यात फक्त एकच विचार आहे, की कंपनीत जायचं 8 तास भरायचे. म्हणजे काम होऊ न होऊ 8 तास भरायचे बस. तिथं रूल्स किती स्ट्रिक्ट आहेत? खूप स्ट्रिक्ट आहेत. सगळ्यात चांगली गोष्ट शिकायला भेटली म्हणजे तिथे रूल्स फॉलो करण्यासाठी एखादा विशिष्ट व्यक्ती उभा केलेला नाही. जसं आपल्याकडे ट्रॅफिक पोलीसवाले असतील किंवा कंपनी. लोकांना ते लहानपणापासूनच त्यांच्यावर आपल्याकडे जसे संस्कार रुजवले जातात, त्यांना ते रूल्स रुजवले जातात, की तुम्हाला बाबा रस्त्यावरती कचरा नाहीच टाकायचा. कंपनीमध्ये बाबा तुम्ही एखादं काम करता ते तुम्हाला क्वालिटीमध्येच दिलं पाहिजे. तुम्हाला तिथं लाव लिजाव टिमक्या बजाव. आपल्या मराठी भाषेत लाव लिजाव टिमक्या बजाव काम चालत नाही. पण ह्याच्या व्यतिरिक्त भारतात काम करणे आणि परदेशात काम करण्यात अजून काय फरक आहे? 100% डिसिप्लिन. डिसिप्लिनमध्ये खूप फरक आहे. भारतात काम करणे आणि तिथे करणे. भारतामध्ये आपल्या काही सेक्टर्सना चालतंय, चालू द्या. तसं तिथं चालत नाही. म्हणजे सिंपल जरी काम असलं तर ते परफेक्टच पाहिजे. कोणतंही काहीही काम करू दे. एखाद्या गार्डन जरी तुमचं एखादं गव्हर्नमेंटचं गार्डन जरी असेल रस्त्याकडचं वगैरे, तो कटिंग करून जाणारा व्यक्ती आमच्या कंपनीतील एक माणूस आहे जो कटिंगचं त्याच्याकडे कॉन्ट्रॅक्ट आहे, पार्ट टाइम तो काम करतो. तो तो काम करताना मला मी त्याला विचारलं, बाबा तुम्ही एवढं एवढं चांगल्या पद्धतीनं काम कसं करता? तर तो म्हणतो हे गाव माझं आहे. मला गव्हर्नमेंटकडून पैसे यायचे तसे येणारच आहेत. मी केलं काय आणि नाही केलं काय? तर तो विचार करतो की मला अजून कसं चांगलं दाखवता येईल माझ्या गावाला. तो त्याचा प्रयत्न करतो. हे मला शिकण्यासारखी गोष्ट वाटली त्यांच्याकडून. आता आपण मूळचे सांगलीचे आहे. बरोबर. बरोबर आहे. एखादा व्यक्ती जेव्हा परदेशात काम करतो तर आपल्या इकडची म्हण आहे, त्याला परदेशात खुळ्यासारखा पैसा असतो. बरोबर आहे. आता सभ्य भाषेत बोलायला गेलं तर परदेशात पैसे हे पावसासारखे असतात किंवा पाण्यासारखे असतात. हे खरं आहे काय? तर मी थोडं करेक्शन करेन की ही म्हण एका दृष्टिकोनातून खरी देखील आहे आणि खोटी देखील आहे. तुम्ही एखाद्या ठिकाणी जाताय, परदेशात तुम्ही कितीही इथला एक्सपिरियन्स घेऊन जावा, तुम्हाला तिथं त्यांच्यासाठी तुम्ही एकदम न्यूली पर्सन असता, न्यूली वर्कर असता. त्यामुळे तुमची सुरुवात हा त्यांच्या बेसिक सॅलरीतूनच होती. तुम्हाला गेल्या गेल्या परदेशात लाखोमध्ये पगार भेटत नाही. आय-टी-आय झालेल्या मुलांना आणि डिप्लोमा मेकॅनिकल झालेल्या मुलांना सांगेन, गेल्या गेल्या तुम्हाला लाखात पैसे भेटत नाहीत. माझे पण बरेचसेच मित्र आहेत. त्यांना सगळ्यात मोठी येणारी अडचण होती की बाबा बाबा लोनलीनेस, एकटेपणा. हा तिथं जाणवलं का? का आपल्या भागातली लोक असल्यामुळे तो जाणवलाच नाही? 100%. आपल्या मराठीमध्ये आपल्या लोकांना सवय आहे बोलायची. मला देखील खूप बोलायची सवय आहे. आपल्याला मग आपल्यात कसं आहे एखादा घरात अडचण आली म्हणजे एखादा व्यक्ती वारला, काय झालं तर 100% आपल्यामध्ये 4 माणसं येतात, भाऊकीतली माणसं येतात, एकत्रित येऊन एखादा कार्यक्रम करतात, एखादं दुःख सांडतो म्हणतो आपण. तसं तो प्रकार तिथं नाही. जास्त प्रत्येकजण आपल्या कामाशी कनेक्टेड आहे. आफ्टर काम तू तुझ्या घरी मी माझ्या घरी. ही साधी सिंपल आपल्या मराठी भाषेमध्ये तिथं देखील म्हण आहे. लँग्वेज बॅरियर येतो का? म्हणजे इंग्लिश यायलाच पाहिजे असे काही बंधन आहेत काय? येस. हे खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन विचारला तुम्ही. आपल्या मुलांना कसं झालेलं आहे, आपल्याकडं खूप म्हणजे चुकीच्या गोष्टी त्या लादल्या जातात आणि कुणावरती लादल्या जातात? मिडल क्लास फॅमिलीतले आणि जे गरीब कुटुंबातले मुलं त्यांच्या, की मराठी शाळेतच जायचं, मराठीच शिकायचं. 100% आपण आपली भाषा सोडतो का? कधीच नाही सोडत.
पण सेकंड लँग्वेज आपण कोणती चूज करतोय, आपण हिंदी करतोय. आपल्या मुलांना हे समजत नाही. मराठी आपण कधीच सोडू शकत नाही, का तर आपली ती मातृभाषा आहे. सेकंड लँग्वेज कोणती गरजेची आहे आपल्यासाठी, तर इंग्लिश गरजेची. त्यामुळेच आपल्या भारतातील काही केरळसारखे राज्य, पंजाबसारखे राज्य, यांच्यातली मुलं मोठ्या प्रमाणात बाहेर असण्याचं कारण काय आहे, तर त्यांची इंग्लिश चांगली आणि स्ट्रॉंग आहे. घरच्यांची जेव्हा आठवण येते तेव्हा तू प्रत्यक्षात काय करतोस? आता ह्याच्या उत्तर आहे की नाही अजय, मला दुसरा एक तुला प्रश्न विचारायचा आहे. तू स्वतः एक कॉन्टेंट क्रिएटर आहेस, म्हणजे नोकरीसोबत तुझं कॉन्टेंट सुद्धा मी बघतो किंवा आम्ही सुद्धा तुला जवळून फॉलो केलेला आहे. हो हो. तर ती जर्नी कशी ऑक्युपाय करतोस तू? मी ज्यावेळी परदेशात पोहोचलो, म्हणजे रोमानियामध्ये पोहोचलो, त्यावेळी मी असाच एक आईवरती, माझ्या मम्मीवरती एक व्हिडिओ केला. तो खूप चांगला व्हायरल. ते माझे रिअल इमोशन्स होते. खूप छान वाटलं. माझ्या आईला जे ऐकायला भेटलं की तुमचा मुलगा बाहेर घेतला, त्याच्यासाठी जे प्राऊड मोमेंट होतं, ते मला असं वाटलं की माझ्या आईला जर मी आता एवढ्या लांब राहून कशामधून आनंद देऊ शकतो, तर माझ्या व्हिडिओमधून देऊ शकतो. माझ्या आईला खूप आवडतात व्हिडिओ पाहायला. आणि सगळ्यात जास्त काय आवडतं, ज्यावेळी माझी आई शिराळ्यात जाते, शिराळ्यातले लोक म्हणतात की अशी ओळखीचे वगैरे, तो ओमकार तुमचा मुलगा काय जो युरोपमध्ये आहे. आणि ज्यावेळी माझी आई घरी येऊन मला सांगते की बाबा असं असं आज विचारतं, ते माझ्यासाठी खूप प्राऊड मोमेंट असतं. आणि त्यामध्ये मला वाटतं की माझी आई खुश आहे ना, मी बास तिथं सगळं काही मिळवलेलं आहे. त्यामुळे कंटेंट क्रिएटरमध्ये जाणं हे कधी विचार केला नव्हता. पण आज मला असं वाटतं की त्या गोष्टीमुळे माझी फॅमिली खुश आहे, एक चांगली प्राऊड मुवमेंट आहे. त्यामुळे ते मला आवडायला लागलेलं आहे आणि मी ठरवलं आहे की ह्यामध्ये खूप काही मोठं आपल्याला करायचं आहे हळूहळू. असे कुठले देश आहेत ज्याचा ITI करणारी मुलं असतील किंवा कुठलाही मुलगा ज्या ठिकाणी जॉब करायचा आहे की त्या देशाचा विचारही करू नये? युरोपमध्ये सर्व कंट्री बेस्ट आहेत. खूप सर्वच्या सर्व कंट्री बेस्ट आहेत. तुम्हाला प्रयत्न करताना फक्त ITI झालेल्या मुलांना, डिप्लोमा झालेल्या मुलांना मी एकच सांगेन, अशी कंट्री निवडा की जिथे इझीमध्ये तुमचा व्हिसा लागेल. मुलांना काय झालेलं आहे, सुरुवातीला पगार पाहिजे 2 लाख 3 लाख. त्यामध्ये मुलं काय करतात, जर्मनी, लक्झमबर्ग, माल्टा, फिनलँड, ह्या 3 ते 4 कंट्री घेऊनच बसतात की मला इथेच जॉब करायचा आहे. तर व्हिसा लागण्याचे चान्सेस खूप कमी असतात इंडियातून. पण तुम्ही कम्पेअर टू दुसऱ्या कंट्री, जसं रोमानियासारखं, मी रोमानियामध्ये व्हिसा लागण्याची प्रोसेस इझीमध्ये होऊन जाईल. वेळ लागतो 100%, पण व्हिसा इझीमध्ये अवेलेबल होऊन जातो तुम्हाला. तुम्ही तिथं गेल्यानंतर आपल्याला व्हिसा जो भेटतो तो शेंगझान व्हिसा असतो, जो खूप मुलांना माहीत नाही. तो शेंगझान व्हिसावरती तुम्ही ऑल ओव्हर युरोपमधल्या कोणत्याही कंट्रीमध्ये जाऊ शकता. तुम्ही कोणत्याही कंट्रीमध्ये जॉबसाठी ट्राय करू शकता. आणि तुम्हाला कम्पेअर टू इंडियातून तुम्ही ट्राय करणं आणि रोमानियातून ट्राय करणं, म्हणजे युरोपमध्ये अदरवाईज दुसऱ्या कंट्रीतून ट्राय करणं, हे इझी होईल तुमच्यासाठी. हे मी मुलांना सांगेन. आता मगाचपासून आपण ही मुलाखत घेतोय, बरोबर. तर कमी वयात तुझ्या कांद्यावर जबाबदारी वाढली, बरोबर आहे? तर 100% त्या ठिकाणी आम्ही हेही बघितलं की तू तुझं घरी नवीन बांधलेलं आहेस, बरोबर. म्हणजे भाड्याच्या घरापासून आज तू स्वतःच्या घरात राहतोय. घरात आहेस. तुझी भविष्यातली काय स्वप्न आहेत? मला एवढं कळतं की ज्या आईनं आपल्याला जन्म दिलेला आहे, त्या आईला संपूर्ण जग दाखवायचं आहे. एवढं आपल्याला कष्ट करायचं आहे आणि हीच स्वप्न आहे आपलं. बरोबर. आता भविष्यात ह्या एक क्षेत्रात कसा स्कोप असेल, जेव्हा आता तुला प्रत्यक्षात ITI करणारे विद्यार्थी असतील हो. किंवा मेकॅनिकल डिप्लोमा झालेले विद्यार्थी, त्यांना थोडक्यात जर मार्गदर्शन करायचं झालं तर स्कोप कसा आहे ह्या क्षेत्रात? संपूर्ण जगाला चांगल्या स्किल्ड वर्कर्सची गरज आहे. संपूर्ण जगाला गरज आहे. फक्त आपल्या मुलांनी ओळखा की त्या कंपन्यांना कोणत्या प्रकारचं स्किल पाहिजे, हे आपल्या मुलांनी ओळखणं गरजेचं आहे. तुम्ही कंपनीला जाऊन विचारू शकत नाही की तुम्ही काय पाहिजे. कंपनीला काय पाहिजे, तुम्हाला ऑनलाईन सगळी इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे. ITI मी वेल्डर केलेला आहे, मला काही वाटत नाही. ITIला खूप मुलांना ITIचं नाव घ्यायला लाज वाटते, मला कधीही वाटत नाही. मी एकेकाळी वेल्डर केलेला आहे. वेल्डर झालेल्या मुलांना सांगेन की कोणत्या कंपनीला कोणत्या पोझिशनचं वेल्डिंग पाहिजे आणि कोणत्या प्रकारचं वेल्डिंग पाहिजे, त्यामध्ये तुम्ही परफेक्ट व्हा. 100% तुमचं परदेशातल्या नोकरीचं स्वप्न पूर्ण होईल. ही मुलाखत संपवते एक रॅपिड फायर आपण घेऊयात, म्हणजे एक पार्ट ऑफ इंटरेस्ट म्हणून. बरोबर. एका शब्दात उत्तर द्यायचं आहे. ओके, देऊया की. रोमानियातला येणारा सगळ्यात बेस्ट अनुभव कोणता होता? मी माझ्या आईला ज्यावेळी व्हिडिओ कॉलवरती रोमानियातल्या चांगल्या चांगल्या गोष्टी दाखवतो, ती जे पाहून तिला असं भारावून येतं, तो माझ्यासाठी बेस्ट एक्सपिरियन्स होता. सगळ्यात वाईट आलेला अनुभव कोणता होता? आपल्या मराठी मुलांना म्हणे ना, आपल्या मराठी मुलांना तिकडे जाऊन शिना स्मोकिंग आणि ड्रिंकिंगच्या जास्त आहारी जाणं, हा सगळ्यात बेकार अनुभव होता. आता तुला प्रत्यक्षात परदेशातली आवडलेली गोष्ट कोणती होती? डिसिप्लिन. आणि तुझ्या आयुष्यातलं टर्निंग पॉईंट? मी जर खूप मुलांना माहीत नसेल, शिराळ्यातल्या
जे शिरायत माझे जे कनेक्ट आहेत माझ्यासोबत ते सगळ्यांना माहिती आहे की मी हॉटेलला काम केलेलं आहे 4 वर्ष पार्ट टाइम. ITI करत करत, डिप्लोमा करत करत, पुन्हा 11th आणि 12th करत करत, या सगळ्या गोष्टी करत करत मी पार्ट टाइम जॉब केला आहे. जेव्हा मी हॉटेलला ताटं उचलायचो ॲज अ वेटर म्हणून काम करायचो, काय नाही त्या गोष्टीने मला खूप काही शिकवलं. व्यवहार ज्ञान जर मी कुठे शिकलो असेल तर मी त्या हॉटेलला शिकलेलो आहे. ताटं उचलता उचलता एक व्यक्तीचा ड्रिंक केलेला थोडा होता, म्हणजे असं म्हणतो ना फायनान्शियल स्ट्रॉंग. बोलता बोलता बोलून काय ही ताटं उचलणारे हे अशीच मारतात, इथंच ताटं उचलतात, इथंच दारवा पिऊन पडतात. तर मी त्या दिवशी ठरवलं आपण कधी आयुष्यात एखादं व्यसन लावून घ्यायचं नाही. ह्या व्यक्तीला आपण सांगायला तर जाणार नाही, पण भविष्यात कधी तर जो पाहिल आपल्याला की आपण कोणत्या लेवलला असेल, आणि आपल्याला आपल्या मराठी मुलांसाठी जे गरिबीत असतात ना, ज्यांच्याकडे पैसे असतात ते गरीब मुलांची कधी किंमत करत नाही. ही रियालिटी ऐकायला वाईट वाटत असं तर 100% हे खरं आहे. जे लोक गर्वामध्ये आहेत, जे गर्विष्ठ असतात, पैशाने फायनान्शियली स्ट्रॉंग असणार आहे, ते गरिबीची कधीही किंमत करत नाहीत. तर गरिबीच्या प्रत्येक मुलाला सांगेन तुम्ही पैसे कमवा, फक्त चांगल्या मार्गाने कमवा. सगळ्या गोष्टी बदलतात. लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन खूप इम्पॉर्टंट असतो आपल्याकडे, आणि तो कधी बदलणार आहे ज्यावेळी आपण 2 रुपये चांगले कमवेन, सगळ्या गोष्टी सेटल असतील. काही बघायचं नाही कुणाच्या गावात काय चाललंय, शेजाऱ्याच्यात काय चाललंय, काही कुणाच्यात लक्ष द्यायचं नाही. आपलं घर कसं वर जाईल ह्याच्याकडे लक्ष द्या, एवढं ध्यानात ठेवा. एका शब्दात ITI बेस्ट ऑपॉर्च्युनिटी फॉर ऑल ओव्हर वर्ल्ड वाईड. आणि एका शब्दात रोमानिया. ब्युटिफुल कंट्री. एक शेवटचा संदेश जे आता 100% ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ITIची मुलं बघत असतील किंवा मेकॅनिकल डिप्लोमावाली बघत असतील, बरोबर. त्यांना एक शेवटचा संदेश जर द्यायचा झाला तुला तर काय असेल तो? तुम्ही ITI झालेल्या मुलं, डिप्लोमा झालेल्या मुलं, तुम्हाला परदेशात यायचं आहे ना, कोणत्याही एखाद्या ब्रोकरपासून लांब राहा. तुम्ही पासपोर्ट ज्यावेळी काढता इनडायरेक्टली काय होणार, तुमचे इन्फॉर्मेशन त्यांच्यापाशी कशी ना कशी तर पोहोचते. सध्या सोशल मीडिया एवढं स्ट्रॉंग झालं की आपली अल्गोरिदमच तेच असं स्ट्रॉंग आहे त्यांचं की कुठून ना कुठून तर आपली इन्फॉर्मेशन जाते की ह्या व्यक्तीने पासपोर्ट काढलेला आहे. तर ब्रोकर्सपासून, फसवणाऱ्या लोकांपासून लांब राहा. सुरुवातीला जेन्युइन ठिकाणे आहेत जसे की लिंक्डइन आहे, इंडीड आहे, इथून ट्राय करा. त्यानंतर तुम्ही जर का खूप वेळा कन्सल्टन्सी ऑफिस देखील आहेत, तिथून ट्राय करताय ना, काही वाईट नाही. पण ते कन्सल्टन्सी ऑफिस बाबांनो गव्हर्नमेंट रजिस्टर्ड आहे का पहा. आता कन्सल्टन्सी ऑफिस शोधायचं कसं? यूट्यूबवरती एक 10 व्हिडिओ पहा, 10 व्हिडिओतून एक ऑफिसचं नाव निघेल. त्या ऑफिसला जाऊन प्रत्यक्षात भेटा, गव्हर्नमेंट रजिस्टर्ड नंबर तिथे लावलेला असतो. ते 100% तुम्हाला त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन तिथे गेल्यावर सगळ्या गोष्टी भेटून जातील. पण तुम्ही जेन्युइन ठिकाणावरून प्रयत्न करा. आणि ओंकार, खरंच तुझी स्टोरी खूप प्रेरणादायी होती. आणि 100% आजच्या पॉडकास्टमधून एक गोष्ट क्लिअर झाली, स्किल असेल तर 100% संधी मिळते. 100%. येस. आणि आमच्या पॉडकास्टवरती आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.